कसं होतं, आमच्या मंडळाची सुरुवात ही कुठल्या राजकीय हेतूने नसल्यामुळे आमच्याकडे त्यासाठी जेवढं लागणारं म्हणजे थोडक्यात साहित्य असेल, तेवढी जागा असेल, ती तेवढी जागा नव्हती. आता सध्या अवेलेबल झालेली आहे. परंतु त्यामध्ये आम्ही ना, ज्यावेळेस आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार पहिला गुढीपाडव्याला असायचा, आता आम्ही दसऱ्यापासून करतो. तर त्या आहेत ज्यांना पुढं म्हणजे शिक्षणामध्ये जे पुढे गेलेले आहेत किंवा ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी पण आम्ही तो प्रयत्न करू, त्यांना पुढची दिशा मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आता जे आहे ते रामनगर मध्ये जे दत्त मंदिर आहे, माझ्या बाजूला ते मंदिर आहे आणि दत्तकृपा मित्रमंडळ आहे. या मंडळाला अनेक वर्ष झाली. अध्यात्माच्या माध्यमातून जरी आपण विज्ञान क्षेत्राकडे जरी चाललो, रामनगर हे आहे जिथे आज चाळी आहेत. आपण बघतो की चारोळी रस्ते, त्याच्यामध्ये त्यांच्या थ्री व्हीलर म्हणजे रिक्षा वगैरे आतमध्ये येतात. अशा परिस्थितीत ते लोक इथे राहतात. परंतु हे करत असताना यांची मुलं सुद्धा उच्च शिक्षित झालेले आहेत. त्याचबरोबर अध्यात्माकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. 2 महिन्यापूर्वीच या मंदिराची प्राण प्रतिष्ठा स्थापन झाली आणि आता या मंदिराचे जे ट्रस्टी असतील, त्यांचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष माझ्या बाजूला बसले, तसेच सचिव सुद्धा आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि हे युवक आहेत. आपण जाणून घेऊया, कारण आपण एक नवीन प्रयोग करतो की ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामधली जी काही सुव्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी अध्यात्माच्या बाबतीत जसं आपण म्हटलं जातं की विज्ञानाकडे आज कल आहे, परंतु आत्ताचा काळ असा आहे की विज्ञानाबरोबरच अध्यात्माकडे सुद्धा तितकंच महत्व दिलं जात आहे. नमस्कार, प्रबोधन दिशामध्ये आपले स्वागत. काय सांगाल की हे जे मंदिर आहे, आता हे जे तुमची चाळी आहे, चाळीमध्ये मंदिर आणि जागा हा सगळ्यात फार महत्वाचा भाग असतो, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुसज्ज असं या मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि परिसर सुद्धा तुमचा स्वच्छ ठेवला. काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी दीपक अरुण भुजबळ, श्री दत्तकृपा मित्र मंडळाचा उपाध्यक्ष. सर्वप्रथम मी प्रबोधन दिशाचे मी आभार मानू इच्छितो, कारण की आपण आमच्या दत्त मंदिर आयोजित श्री दत्त जयंती उत्सवाला एक मोठं असं स्वरूप प्राप्त करून दिलं आपल्याबद्दल. आता मी साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाच्या याच्या हिशोबाने सांगतो की येथे गेले 38 वर्ष श्री दत्तकृपा मित्र मंडळाच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. इथले स्थानिक रहिवासी असतील, येथे सर्व महिला वर्ग असेल, सर्व युवा वर्ग असेल, यांच्या मार्फत हा सर्वात मोठा म्हणजे नवी मुंबईमध्ये नावाजलेला, ऐरोली विभागामध्ये नावाजलेला असा अखंड सप्ताह इथे मंडळाच्या वतीनं आयोजित केला जातो. हे आपले सर्व इथे तुम्ही पाहता, आपल्या जवळपास आपले सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत. आमचा मोटो एक असा होता की या आपण स्लम एरियामध्ये असून पण आपल्याला आपल्या मंडळाच्या वतीनं इथे अध्यात्माचं काम आणि एक संप्रदायाचं काम चांगल्या प्रतीने व्हावं म्हणून गेले 38 वर्ष मंडळाच्या वतीने इथे आपण सप्ताह करतोय. सप्ताह बरोबरच आपण विविध काही संस्था असतील त्यांच्या मार्फत देखील इथे आपण आरोग्य शिबिर राबवतो. सर्वात महत्वाची गोष्ट, गेले 4 ते 5 वर्ष इंद्रावती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्नेहप्रिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील आपण इथे महाशिबिराचं आयोजन केलं. चष्मे वाटप शिबिर वगैरे असेल, असे शिबिर वगैरे ठेवले. गेल्या आम्ही पाहतो जिथे प्रत्येक ठिकाणी जे अखंड हरिनाम सप्ताह होतात त्याच्यापेक्षा इथे युवा वर्गाचा खास करून सहभाग अतिशय मोलाचा आहे. तो आपण पाहिलेलाच असेल. या कार्यक्रमाला आपले काही सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते, तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रातली काही मंडळी ही कार्यक्रमाला उपस्थित राहते. परंतु सर्वात महत्वाचं की त्यांचंही आम्हाला लाखमोलाचं असं सहकार्य असतं आणि आम्ही मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता एका मंडळाला एक उच्चस्थानी आणि खास करून आपल्या ज्या संप्रदायामध्ये ज्या मंडळाचं नाव येतं ते दत्तकृपा मित्र मंडळ आहे, अशा सर्व कार्यक्रमाला सहभागी होतो आणि सामाजिक कार्यक्रमाबरोबर अध्यात्माचं पण काम आमच्या मंडळाच्या वतीनं होतं. गेल्या 38 वर्षापैकी जवळजवळ 14 वर्ष आमचे अध्यक्ष या पदावरती कार्यरत आहेत. आपले पहिले ह्याच्या अगोदर आमचे स्वतः वडील होते, अरुण भुजबळ असतील, नंतर साकोरे साहेब असतील, नंतर आपले मच्छिंद्र शिणकर असतील, नंतर आमचे ज्येष्ठ सभासद आहेत, एक आपले पदाधिकारी पण होते, भगवान आढाव साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही एकदम अतिशय मोठ्या रीतीने आणि यशस्वीपूर्ण आम्ही पार पाडतो. तुमच्याकडे आता अध्यक्षपदाची जबाबदारी आहे की आता आपण बघतो की युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सत्य परिस्थिती म्हणायला काही हरकत नाही, कारण तुम्ही बरेच अध्यात्मातल्या तुम्ही हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम करता, त्याच्यानंतर विविध सामाजिक उपक्रम करता. याच बरोबर या ठिकाणचे युवक असतील, युवती असतील, आपण शिक्षणाचा जर थोडा इथे विचार केला तर आज छोटी छोटी घरं आहेत आणि या घरांमध्ये त्यांना अभ्यास करणं
किंवा त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा तुमचं मंडळ त्यांना सहकार्य करण्याचा कधी प्रयत्न करत आहे का? मंडळाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तसा प्रयत्न आम्ही केलेला आहे, परंतु शिक्षणाबरोबर अध्यात्माची पण जोड पाहिजे आणि त्याच्यामुळं मुलांमध्ये प्रगती होईल या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. हा कार्यक्रम आपल्या इथं होतो, त्यामुळे ते संपूर्ण युवक पण आता त्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने सर्वजण मिळून सहकार्य करतात. त्याच्यामुळं मला पण म्हणजे ही अध्यक्षपदाचं हे सांभाळायला अतिशय सोपं जातं. आता इथे आपण बघतो की प्रत्येकाला असं वाटत असतं की कुठेतरी माझा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. म्हणजे 10वीची एक्झाम झाली, रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, म्हणजे आपण म्हणतो की पदवीधर झाला किंवा इंजिनियर झाला किंवा अन्य कुठल्या कला क्षेत्रात असेल, खेळाडू क्षेत्रात असेल, अशा क्षेत्रामध्ये जी मुलं पुढे येतात त्यांचा तुमच्या मंडळाच्या माध्यमातून सन्मान केला जातो का? नाही, अजून तर तो अजून नाही विषय घेतलेला, पण आता इथून पुढचा विषय आम्ही तो पण याच्यामध्ये ऍड करूया आणि जे होतकरू तरुण आहेत ज्यांना पुढं म्हणजे शिक्षणामध्ये जे पुढे गेलेले आहेत किंवा ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी पण आम्ही तो प्रयत्न करू, त्यांना पुढची दिशा मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. या ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात की युवकांचा मोठा सहभाग आहे, तसंच महिलांचा किती प्रमाणात या ठिकाणी सहभाग असतो? आता दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी पण आपण कार्यक्रम राबवला. तर या कार्यक्रमामध्ये खास करून विशेषतः जो आपण हरिपाठ ठेवतो, तर या हरिपाठासाठी कमीत कमी 90% स्थानिक महिला या इथे उपस्थित असतात. कमीत कमी अंकामध्ये जर सांगायचं झालं तर 150 ते 150 महिला या हरिपाठामध्ये सहभागी होतात. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, युवा वर्ग ज्यावेळेस जेवायला बसतो, म्हणजे खास करून वाढण्यासाठी आपली बाहेर कुठून माणसं नसतात, पण त्या युवा वर्ग जी मुलं वाढण्यासाठी असतात त्या वाढणाऱ्या मुलांना शेवटच्या पंक्तीसाठी वाढण्यासाठी आणि हे सर्व मंडप असेल, मंडळाची भांडी असतील, जेवणाची भांडी असतील, ही क्लिनिंग करण्यासाठी सर्व खास करून महिला इथे आवर्जून उपस्थित राहतात. कोणालाही न बोल आता ते म्हणाले की महिलांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग आहे. अशाच पद्धतीने आपण बघतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी असं म्हटलं जातं आणि आजच्या युवा पिढीला त्याचं महत्व देणं म्हणजे त्यांना जास्तीत जास्त अध्यात्माकडे घेऊन जाणं, त्यासाठी तुम्ही अशा काय विविध असे कार्यक्रम वगैरे दर महिन्याला काय करण्याचा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सोडून सोडून म्हणजे असं वैचारिक ज्याला आपण पातळी म्हणतो ती सुद्धा मंडळाच्या माध्यमातून तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय का आणि करणार आहात का? अजून तरी केलेलं नाही, पण इथून पुढं करण्याचा मानस आहे. इथून पुढं काही महिलांसाठी तरुण मुलांसाठी जे काय करण्याचं योग्य वाटेल ते सर्व करण्याचा प्रयत्न मंडळ नक्की करेल. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की पदवीधर झाल्यानंतर नोकरीचा हा सुद्धा एक फार मोठा परिणाम होतो की आपण अरे उच्च शिक्षित आहे, आपल्याला नोकरी मिळत नाही, मार्गदर्शन कोणाचं मिळत नाही, कुठला व्यवसाय करायचं म्हणलं तर तो व्यवसाय सुद्धा आपल्याला कुठला करायचा, कसा करायचा हे सुद्धा त्यांना प्रामुख्याने आता तरी आजच्या युवकांना ते कळत नाहीये. तुम्ही म्हणजे तुम्ही अनेक वर्ष झाली या ठिकाणी अध्यक्ष आहात, हे स्वतः उपाध्यक्ष तरुण आहेत, असं काय तुमचं नियोजन आहे काय की मंडळाच्या वतीने, कारण हे संपूर्ण तुमचं कुटुंब आहे, एक कुटुंब आपण म्हणत नाही, तर हे जेवढ्या चाळी आहेत जे या दत्त गुरु मंडळाच्या इथे सहभागी आहे, हे सगळा एकच परिवार आहे. मग या परिवारामध्ये जर अशा काय म्हणजे कोणावरती संकट आलं, आर्थिक संकट आलं किंवा नोकरीच्या बाबतीत असेल किंवा व्यवसायाच्या बाबतीत जर काय मार्गदर्शन जर करावं लागलं तर ते सुद्धा तुमचे जे पदाधिकारी असतील, तिथले काही सदस्य असेल ते करण्याचा प्रयत्न करतायत का? सेक्रेटरी म्हणून तिथे सध्या कार्यरत आहेत. तर त्यांच्या मार्फत जेवढे शिबिर आहेत, वधूवर मेळावे आहेत किंवा त्यांचे मार्गदर्शन शिबिर असतील त्या शिबिराला वगैरे जातात. दुसरी गोष्ट एनकेटी मध्ये माळी समाजाच्या वतीने पण एक दोन कार्यक्रम होतात. तर मग त्यामध्ये पण आपले इथले स्थानिक मुलं त्या याच्यामध्ये हे होतात आणि मुलांचं कसं इथले काही ठराविक मुलं आहेत त्यांना तो रूट मिळालेला आहे. फॉर एक्झाम्पल जर इथे बोलायचं झालं, आयटी कंपनी बाजूला बऱ्यापैकी आहेत, मग त्यांना तो स्कोप मिळालेला आहे की बाबा आयटी कंपनी क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्यासाठी कुठल्या प्रकारे आपल्याला शिक्षण घ्यावे लागेल आणि कुठल्या प्रकारचा कोर्स करावा लागेल हे त्या मुलांना बऱ्यापैकी माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट की इथे भले काही जण रिक्षावाले किंवा व्यवसाय धंदेवाले जरी असले तरी आमची काही मुलं आहेत की आता एक दोन आहेत की मी खास वैयक्तिक नाव घ्यायचं झालं तर आयटी कंपनीमध्ये ते चांगले आहेत. महादू गायकवाड यांचा मुलगा रोहन गायकवाड,
नंतर आपले जे दिगंबर खरपुडे त्यांचा मुलगा केमिकल इंजिनियर आहे. इथे विशाल दायरकर म्हणून आहे, तो पण IT कंपनीमध्ये कामाला आहे. काही जण ट्रान्सपोर्टचे बिझनेस आहेत स्वतःचे, संजय जोडगे असेल, अशी सारखी मुलं आहेत की मी त्यांच्या थ्रू पण काय काय त्यांना मी मार्गदर्शन होतं ऑटोमॅटिकली की बाबा आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर की त्या क्षेत्रात आपण पारंगत होऊ शकतो. शेवटी त्यांची आवड पण कुठल्या क्षेत्रात आहे ते पण महत्वाचं आहे. काही जण पोलीस याच्यासाठी भरतीसाठी ट्राय करतायत. अशी पण काही मुलं आहेत. आता आपण बघतो की 99% म्हणण्यापेक्षा 100% पेक्षा जास्त प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. वाचनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. वाचन हे पाहिजे, पण वाचनासाठी आता जागेचा सुद्धा तितकाच अभाव निर्माण झालेला आहे. आपण ऐतिहासिक पुस्तकं आहेत, सगळं काय होतं आपण बघतो, प्रदर्शन वगैरे बघतो, परंतु आत्ताच्या या सर्वांना म्हणजे ज्येष्ठ असतील, तुमचे युवक असतील, यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही काही लायब्ररी वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहात का? पहिलं कसं होतं, आमच्या मंडळाची सुरुवात ही कुठल्या राजकीय हेतूने नसल्यामुळे आमच्याकडे त्यासाठी जेवढं लागणार म्हणजे थोडक्यात साहित्य असेल, तेवढी जागा असेल, ती तेवढी जागा नव्हती. आता सध्या अवेलेबल झालेली आहे. परंतु त्यामध्ये आम्ही ना ज्यावेळेस आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार पहिला गुढीपाडव्याला असायचा, आता आम्ही दसऱ्यापासून करतो. तर त्या दसऱ्याच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही मुलांना निबंध स्पर्धा असतील किंवा एखादे थोडे खेळ असतील, म्हणजे 10वी पर्यंतच्या खास करून मुलांसाठी, त्यांच्यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने ठेवायचो. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या म्हणजे काय बोलतात शिक्षणाच्या हिशोबाने त्यांना बक्षीस देणं असेल, हे सर्व प्रयत्न आमच्या मंडळाच्या वतीने आहेत. दुसरी गोष्ट, इथे जवळपासचा एरिया आहे तो म्हणजे इथे भाडेकरी कमी आणि सर्व म्हणजे मालक वर्ग आहे, म्हणजे प्रत्येक जण ओनर आहे. तर त्यामुळे कसं होतं की इथे प्रत्येक जणांचा सहभाग आणि कार्यक्रमामध्ये येण्याचं हे प्रत्येकाचा म्हणजे घरातला कार्यक्रम समजून इथे प्रत्येक जण ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होतो असं आहे. आणि तुम्ही सुचवल्याप्रमाणे की मंडळाच्या वतीने नक्कीच आता मंडळाची स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मंडळाचा एक रूम पण आहे. थोडी जागा आहे, कमी आहे, पण तरी पण त्यामध्ये थोडं लायब्ररीचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, मुलगांसाठी त्या मंडळाच्या वतीनं त्यांना रिक्वेस्ट करून जी मार्गदर्शन शिबिर वगैरे होतात, तर त्यांच्या थ्रू इथे एखादं मार्गदर्शन शिबिर पण ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आरोग्य शिबिर तर होतच, मंडळाच्या वतीनं होतच, पण मार्गदर्शन शिबिर किंवा एखादे छोटे असे क्लासेस वगैरे असतील किंवा एखाद्या काय बोलतात आपल्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यांचं एखादं दुसरं शिबिर मंडळाच्या वतीनं नक्की आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की अध्यात्म म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि पूजा अर्चा ती होतेच, परंतु त्याचबरोबर हा झाला तुमचा सकाळ संध्याकाळचा भाग. पण जर पुढे तुम्हाला प्रगती करायची असेल तर प्रत्येकाला आजच्या विज्ञानाबरोबर अध्यात्माची जोड देऊन ते कुटुंब किंवा ते युवक युवती कसे पुढे जातील हाही या मंडळाचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. अशा प्रत्येक जी काय मंदिर असतील तिथल्या जो काय त्यांचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, यांच्या मुलाखती घेण्याचा आम्ही प्रबोधन दिशेच्या माध्यमातून तो प्रयोग सुरू केलेला आहे. पहिलंच दत्त मंदिरात म्हणजे रामनगर हा स्लम एरिया आहे, आपण बघतो की कॉलनी आहेत, आज 21व्या शतकातला अद्ययावत शहर म्हणून आपण नव्या मुंबईकडे पाहतोय. या शहरामध्ये ही झोपडपट्टी आहे, कालांतरानंतर या ठिकाणी टोलेजिंग इमारती होतील, हा तर भाग नंतरचा आहे. परंतु आता या परिस्थितीमध्ये आजच्या या सर्वांची प्रगती व्हावी असं या दत्त गुरु कृपा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातंय. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.